नमस्कार विद्यार्थी मित्रो, या YouTube चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण नवीनच असाल तर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपण इयत्ता 10वीच्या सेमी इंग्लिश मॅथमॅटिक्स चे व्हिडिओ सिरीज सुरू केले. त्यातील हा पार्ट 2 चा चॅप्टर जो आहे तो फर्स्ट आहे सिमिलॅरिटी. हा जो चॅप्टर आहे तो बोर्ड परीक्षेसाठी ऑप्शन्स 10 मार्काला विचारला जातो. आता फक्त या वर्षी 2020-21 साठी यामधला जे पॉइंट आहेत बघा, सब टॉपिक जे आहे त्याच्यामध्ये सब टॉपिक आहेत रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, कॉर्नर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रॉपर्टीज ऑफ एन अँगल बायसेक्टर. या वर्षी पुरता हा फक्त वगळलेला आहे. द रेशियो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन द ट्रान्सफर्स बाय 3 पॅरलल. हाही पॉइंट ड्रॉप झालेला आहे परीक्षेसाठी. फक्त या वर्षीसाठी 2020-21 साठी टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ए ट्रायंगल आणि प्रॉपर्टीज ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे कन्सेप्ट आपल्याला आहेत. या गोष्टी आपल्या यामध्ये शिकायच्या आहेत. आपण सुरुवातीचा पाहू त्यातला रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. ओके, सिमिलॅरिटी. लेट स्टडी रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल, property of areas of similar triangles, and the ratio of the intercepts made on the transverse by 3 parallel lines. Okay, यामधला हा जो कन्सेप्ट आहे the ratio of intercept made on the transversal by 3 parallel lines and angle bisector theorem जो आहे ते या वर्षी पुरता फक्त ड्रॉप केले म्हणजे 2020-21 साठी. बाकी तो सिलेबस मध्ये आहे. ओके, त्यातला पहिला आपण पाहतो रेशियो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स. Important points काय त्यामध्ये ratio of areas of two triangles. We know that. Let us find the ratio of areas of any two triangles. In triangle ABC, AD is the height and BC is the base. AD is the height and BC is the base. And in triangle PQR, PS is the height and QR are the base of the triangle. Okay, then we know the area of the triangle equal to 1/2 base into height. Okay, therefore area of triangle ABC divided by area of triangle PQR हा रेशो घ्यायचा आहे. काय पहा, इन area of triangle ABC 1/2 base BC into height AD divided by area of triangle PQRS base QR into height BC. Okay, यातला 1/2 is cancel. Therefore area of triangle ABC divided by area of triangle PQR equal to BC into AD divided by QR into PS. Okay, hence the ratio of the areas of two triangles is equal to the ratio of the products of their base and corresponding heights. आता या ठिकाणी पहा, हाईट आणि बेस जर सेम नसेल तर त्यांचा जो एरियाचा रेशो आहे तो कशाच्या प्रोपोर्शन मध्ये असतो, प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड corresponding heights. Okay, base of an triangle is B1 and height is H1. Base of another triangle is B2 and height is H2. Then the ratio of their area is equal to B1 into H1 divided by B2 into H2. म्हणजे जिथे हाईट आणि बेस जर सेम नसेल तर त्याच्या बेस आणि हाईट यांच्या मल्टिप्लिकेशनच्या प्रपोर्शन मध्ये जो रेशियो असतो या ट्रायंगल एरियाचा रेशियो असतो ट्रायंगलचा. ओके, देन कंडिशन फर्स्ट, if the height of the both triangles are equal, then आता ट्रायंगलचे जर हाईट इक्वल असेल तर काय पहा, मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. या ठिकाणी बेस जो आहे तो एरिया ऑफ ABC ट्रायंगलचा ABCचा बेस BC आहे, हाईट AD आहे आणि ते आपण H घेतलेले आहे. हाईट इज इक्वल म्हणलं. इन ट्रायंगल PQRS QR is the base, H is the height. Height of the both triangles are equal. Therefore AH cancel equal to BC divided by QR. म्हणजे इथं कंडिशन काय पहा, therefore area of triangle ABC divided by area of triangle PQR B1 divided by B2. B1 is the base of the triangle ABC and B2 is the base of triangle PQR. आता याच्यातून काय सांगता येईल बघा, प्रॉपर्टी फर्स्ट, the ratio of the areas of two triangles with equal heights is equal to the ratio of their corresponding base. जर हाईट सेम असेल तर त्याचा एरिया जो असतो ट्रायंगलचा त्याचा जो रेशो आहे तो कशाच्या प्रपोर्शन मध्ये राहतो, हाईट बेसच्या प्रपोर्शन मध्ये राहतो. सेकंड, if the base of both triangles are equal, then in triangle ABC and triangle APB, by in triangle ABC, AB is the base of triangle ABC and AB is the base of triangle APB.
CD is the height of the triangle ABC and PQ is the height of triangle PAB. Okay. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle PQ are equal to AB into H1 divided by AB into H2. AB cancel will. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle PQ are equal to H1 divided by H2. Height is different. Therefore, property, the ratio of the areas of two triangles with equal base is equal to the ratio of their corresponding heights. Okay. Remember this. First, ratio of areas of two triangles is equal to the ratio of their product of their base and corresponding height. इथे height and base जर common नसते, height किंवा base यापैकी एक equal नसेल तर काय म्हणता येईल आपला, the ratio of area of two triangles equal to the ratio of product of their base and corresponding height. Second condition, areas of triangles with equal heights are proportional to their corresponding base. Okay, and the areas of triangles with equal heights, equal base are proportional to their corresponding heights. Okay. Activity, fill in the blanks. काय तर पहा, in triangle ABC, triangle ABC and triangle APQ, हा जो ट्रायंगल आहे हा APQ. ओके, आणि ट्रायंगल ABC जो आहे तो हा दुसरा ट्रायंगल आहे. यामध्ये दोघांमध्ये हाईट सेम आहे, म्हणजे जिथे आपली सुरुवातीला आपण इक्वल नाही असेल म्हणजेच काय पहा, BC is the base, AR is the height. In triangle APQ, PQ is the base, and AR is their height. AR cancel, therefore BC upon PQ. Okay. In second, in triangle LMN and triangle DMN, या ठिकाणी बा बेस जो आहे तो कॉमन आहे MN, therefore MN into the height of triangle LM is ELP. Okay, it's MN and it's ELP divided by DQ. DQ is the height of DMN of triangle. Okay, MN cancel, equal to LP divided by DQ. Okay. Next, M is the midpoint of segment AB and segment CM is the median. Midpoint means AM equal to MB and of triangle. Then triangle ABC, triangle AMC, this triangle, and triangle BMC, हा ट्रायंगल. हे दोन बघा काय या ठिकाणी याची हाईट जे असणार आहे ते दोन्ही ट्रायंगलचे सेम असणार आहे, म्हणजे त्याच्या बेसच्या प्रोपोर्शन मध्ये असेल. म्हणजे AM याचा जो बेस आहे तो काय ना AM आणि ट्रायंगल BMC चा बेस MB. ओके, बट AM is the midpoint, therefore AM equal to MB. ओके, हे कॅन्सल होतील मग एकमेकाला. काय येतील मग 1 येईल, इक्वल टू 1. ह्याचं उत्तर काय येणार आहे 1 येईल. ओके, किंवा या ठिकाणी तुम्ही AM डिवाइड बाय AM लिहिलं तरीही कॅन्सल होतील, उत्तर त्याचं 1 येईल. ओके, AM is the midpoint of AB, BM equal to AM या ठिकाणी आहे. ओके, practice set 1.1. Base of a triangle is 9 and the height is 5. Base of another triangle is 10 and the height is 6. Okay, find the ratio of areas of these triangles. आपल्याला काय दिलं, दोन्हीची बेस दिली, हाईट आणि बेस दिलाय, एरिया काढायचा. आपल्याला माहिती आहे, we know the area of the ratio of the area of the two triangles is equal to sum product of of their base and corresponding heights. Okay, solution. Let in triangle ABC B1 9, H1 5 and in triangle PQR BO2 10, H2 6. The ratio of the areas of two triangles is equal to the ratio of the products of their base and corresponding heights. Okay, therefore area of triangle ABC divided by area of triangle PQR equal to B1 into H1 divided by B2 into H2. Therefore area of triangle ABC divided by area of triangle PQR equal to 9 in B1 equal to 9, H1 5, B2 10 and H2 6. So the again 5 as 2 and 3 as 3, 9, 3 as 2, 6. Therefore which is area of triangle ABC divided by area of triangle PQR equal to 3 by 4. Okay, the ratio of the areas of these triangles equal to 3 as 4. Example number second. In figure, BC perpendicular AB and AD perpendicular AB
BC equal to 4, AD equal to 8, then find the area of triangle ABC divided by area of triangle ADB. आता या ठिकाणी पहा AD equal to 8 and BC equal to 4. Base of these two triangles in triangle ABC and triangle ADB. AB is the base is common between these two triangles. Therefore, solution BC equal to 4, AD equal to 8. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle ADB equal to AB into BC. Height area of triangle ABC equal to AB into BC divided by AB into AD. AB cancel. Therefore, BC divided by AD base are equal. Hence, the area proportional to heights. Therefore, BC equal to 4 and AD equal to 8. And 4 as to 8. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle ADB equal to 1 by 2L. Okay, या पद्धतीने solve करता येईल आपल्याला. Next question. In adjunct figure, segment PS perpendicular segment RQ, segment QT perpendicular segment PR. If RQ equal to 6, PS equal to 6, and PR equal to 12, then find the QT. Okay. Solution. Segment PS perpendicular segment PS perpendicular segment RES and segment QT perpendicular segment PR. RQ equal to 6, PS equal to 6, and PR equal to 12. Okay. Then PS perpendicular RQ, QT perpendicular PR. RQ equal to 6, PS equal to 6, PR equal to 12. With the base PR, height QT, area of triangle PQR. आता या ठिकाणी पहा ट्रायंगल PQR मध्ये काय करायचं, PR हा बेस व्या QT त्याची हाईट घ्या, म्हणजेच काय पहा बेस ऑफ and QR equal to with base QR and height PS, area of triangle PQR equal to 1 by 2 QR into PS. Okay, आता याचा रेशो घ्या. Let we know that ratio of the areas of two triangles is equal to the ratio of the product of their base and corresponding height. Therefore, area of triangle PQR divided by area of triangle PQR equal to PR divided by QT divided by QR divided by PS. Okay. 1 by याचा रेशो काय 1 by 1 PR 12 QT आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. QR 6 and PS 6. Therefore, 12 QT equal to 36. याचं मल्टिप्लिकेशन करून क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. QT equal to 36 divided by 12. Okay. 12 as 336. Therefore, QT equal to 3. Okay. Thus, the measure of QT is 3 unit. Then, for in adjunct figure, AP perpendicular BC, AD perpendicular BC, then find area of triangle ABC as to area of triangle BCD. या ठिकाणी आता solution given AP perpendicular AD, AP perpendicular AD, and AD parallel BC. Okay. Area triangle ABC and triangle BCD has the same base BC. आता या दोघांनी पहा in triangle ABC and triangle BCD या दोघांमध्ये हा जो बेस आहे BC कॉमन आहे आणि हाईट जी असते ती दोन पॅरलल लाईनच्या मधली हाईट याची इथं हाईट काढली ही हाईट आणि ही हाईट सेम असणार आहे. Therefore, area of the triangles with equal base are proportional to their corresponding heights. Since AP is the perpendicular distance between parallel lines AD and BC. आता AP जी परपेंडिकुलर डिस्टन्स आहे कुठे जरी याची हाईट काढली तर AP इक्वल टू ही सेगमेंट जे येणार आहे म्हणजे त्याच्या हाईट कशी असणार आहे सेमच असणार आहे. हाईट ऑफ द ट्रायंगल ABC and height of the triangle BCD are same. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle BCD equal to BC into AP divided by BC into AP. BC cancel will, AP cancel will. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle BCD equal to 1 by 1. Hence, area of triangle ABC as to area of triangle BCD equal to 1 as 1. याचा रेशो आहे तो काय ना या ठिकाणी लक्षात ठेवायचं पॅरलल लाईनच्या मध्ये जे मधलं डिस्टन्स असणार आहे ते काय असणार आहे कॉन्स्टंट असते किंवा हाईट या ठिकाणी ट्रायंगलची सेम येईल. 5 in adjoining figure PQ perpendicular BC, AD perpendicular BC, then find the following ratios. मग इथे PQ perpendicular BC and AD perpendicular BC.
First area of triangle PQB divided by area of triangle PBBC, and second area of triangle PBC divided by area of triangle ABC, and third area of triangle ABC divided by area of triangle ADC, and fourth area of triangle ADC divided by area of triangle PQC. Solution. आता या ठिकाणी पहा, फर्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल ए PQB divided by area of triangle PBC. आता या ठिकाणी पहा PQB हा जो आहे तो हा ट्रायंगल घ्यायचा PQB, याची हाईट आहे PQ, बेस आहे QB. ओके, आणि ट्रायंगल PBC, ट्रायंगल PBC म्हणजे हा पूर्ण ट्रायंगल आहे PBC, हा ट्रायंगल येईल, याचा बेस येईल BC आणि हाईट येईल PQ. आता यातला बघा PQ हाईट दोघांमध्ये कॉमन आहे, म्हणजे सेम हाईट PQ कॅन्सल होईल. काय राहील पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PQ डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC इक्वल टू QB डिवाइड बाय BC. ओके, या ठिकाणी हा रेशो येईल आपल्या. नेक्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल PBC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता ABC हा कम्प्लीट ट्रायंगल घ्यायचा, म्हणजे AB आणि हा C, यातला बेस BC असेल, हाईट याची काय असणार आहे, PBC ची हाईट जे असणार आहे PQ असेल, आणि ABC ची हाईट AD असणार आहे. त्यानंतर बघा ट्रायंगल कोणता आहे PBC, हा जो आहे तो ट्रायंगल घ्यायचा PBC. ओके, या ठिकाणी बेस सेम आहे BC इंटू याचा काय येईल बा, PBC चा हाईट PQ येईल आणि ABC ची हाईट AD येईल, यातला BC कॅन्सल होईल. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PBC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू PQ डिवाइड बाय AD. ओके, then third area of triangle ABC, area of triangle ABC याचा एरिया काढायचा आपल्याला, आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADC या ठिकाणी काय सेम आहे बघा, दोघांमध्ये हाईट सारखी आहे. ओके, म्हणून याचा बेस BC येईल, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC BC इंटू AD, and एरिया ऑफ ट्रायंगल ADC DC इंटू AD, ह्याचा बेस आहे DC आणि हाईट AD कॅन्सल होईल, सेम हाईट. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle ADC equal to BC divided by DC. Okay, and last area of triangle ADC. आता या ठिकाणी पहा ADC हा ट्रायंगल येईल. ओके, त्याचा हाय बेस आहे BDC, हाईट आहे AD. ओके, आणि ट्रायंगल PQC, आता हा PQC या ठिकाणी बेस QC आहे आणि हाईट PQ आहे. ओके, आता या ठिकाणी कोणीच कॉमन नाही, म्हणजे याचा रेशो काय येणार आहे DC इंटू AD डिवाइड बाय QC इंटू PQ. ओके, या पद्धतीने आपल्याला संपल. ओके, आता या ठिकाणी आपल्याला हा जो प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. व्यवस्थित पहा, वहीमध्ये नोंद करा. धन्यवाद.